आणि ज्यांना पॉसिबल नाही आहे, कारण कसं आहे प्रत्येकाला आपण हे नाही करू शकत, कनेक्ट नाही करू शकत. पण कसं आहे की जे काम करणारे जे आहेत जे आपल्या टीममध्ये की त्यांनी कुठेही थांबायचं नाही आहे, काय त्यांनी काम करायलाच पाहिजेत. कारण जे सोशल जे वर्क जे आहेत ते प्रत्येकाच्या ब्लडमध्ये नाही आहे, काही जणांच्या आहे काही जणांच्या नसते. तर जे आहेत त्यांना डेफिनेटली जे काही आता इथं आहेत त्यांनी आपण सपोर्ट करू, काय जे काही डिसिजन घेतील किंवा जे काय असेल ते त्यांना सपोर्ट करू. आणि कुठलीही त्याच्यामध्ये, कारण ही जे आहे ते वैयक्तिक कोण करत नाही आहे, बरोबर, जे काय असेल ते सामाजिक याच्यासाठी आणि हेल्पसाठी सगळेजण आपण करतो. तर त्याच्यामध्ये कुणी काही ऑब्जेक्शन वगैरे काही घ्यायचं नाही आहे. ओके. आणि जो काही कार्यक्रम जो काही आता बुकलेट वगैरे जे काही हे करायचं जे म्हणलेलं आहे, तर अशा गोष्टी एक 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 जे काय आहे त्या प्रत्येकानं जर का आपली हे दिलं कॉन्ट्रीब्युशन दिलं तर निश्चितच आपण याच्यापेक्षा अजून पुढं जाऊ. आतापर्यंत जे काही काम केलेलं आहे ते काम खरोखर कौतुकास्पद काम आहे. काय हे प्रत्येकाला अभिमान वाटण्यासारखंच हे काम आहे. तर याच्यामध्ये कसं आहे की ठीक आहे, इनिशियल फेजला आता कसं आहे की थोडेजण त्याच्यामध्ये आहेत, थोडेजण बाहेर, असं थोडंसं चालू आहे. पण गोईंग फॉरवर्ड जर हे झालं तर ह्याचं निश्चितच मोठं संघटना ही आपली होणार आहे आणि त्याचं नाव सगळीकडे हे होणार. तर प्रत्येकानं आपल्यापर्यंत हे आपण योगदान देऊया याच्यासाठी. आणि जे येणार नाही आहेत ते ठीक आहे, त्यांच्यासाठी त्यांनी सपोर्ट असेल असं आपण गृहीत धरूया की त्यांचा नाही असं नाही आहे, त्यांचा पण सपोर्ट आहे. पण अटेंड वगैरे काही मीटिंग करू शकत नाही किंवा काही जणांचे कॉन्ट्रीब्युशन करू शकत नाही. याचा अर्थ असा नाही की त्यांचा सपोर्ट नाही असं नाही आहे, त्यांचा सपोर्ट आहे असं आपण धरून पॉझिटिव्हली मुवमेंटनं आपण ह्या गोष्टी हे करत जाऊ. दादा ते चालवतात.